ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटले. संजय देशमुखांनी घेतली प्रतापराव जाधवांची भेट. दिल्लीत प्रतापराव जाधवांच्या निवासस्थानी भेट. मात्र खासदारांच्या बैठकीला देशमुख ऑनलाईन होते उपस्थित. संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. खतांसाठी शेतकऱ्यांची हेळसांड होत असल्यानं काँग्रेस आक्रमक. संभाजीनगर जालना मार्ग आंदोलकांनी अडवला. बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन. सरसकट कर्जमाफीसाठी तुपकरांनी सोडलं अन्न पाणी. पीक विमा अवकाळीनं झालेल्या नुकसानाच्या भरपाईची मागणी. आपण हिटलर नाही, पाकिस्तानसोबत संवादाचे दरवाजे खुले ठेवा. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य. रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. गिरीश महाजनांच्या भेटीनंतर रोहित पवारांचं आंदोलन मागे. पावसाळी अधिवेशनाआधी चर्चेसाठी महाजनांचं आश्वासन. नाशिक निवडणुकीसाठी महायुतीची सहल रणनीती. दगाफटका टाळण्यासाठी भाजपचे नगरसेवक आज होणार सहलीवर रवाना. मतफुटी रोखण्यासाठी शिवसेनेनंतर भाजपचे नगरसेवकही सहलीवर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने उद्या राज्यभरात आंदोलन. सरकारनं कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती करावी अशी मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या होणार आंदोलन. नागपुरात विवाहितेचं शोषण करत धर्मांतराचा दबाव टाकल्याची घटना उघडकीस. गुंगीचं औषध देत अत्याचार केल्याचा पीडितेचा आरोप. 2 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. 1 आरोपी फरार. संभाजीनगरातील 2000 शाळांपैकी 1200 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा आजपासून सुरू. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू. विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन शाळेत स्वागत. ऐन पावसाळ्यात कोल्हापूरला उष्णतेचा येलो अलर्ट. मान्सून थबकल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात उकाडा वाढला. रविवारी तापमान 34 अंशांच्या पार. पाऊस न आल्यास राज्यातील पाणी टंचाई अधिक तीव्र होणार. राज्यातल्या प्रकल्पांमध्ये केवळ 24% जलसाठा शिल्लक. पाऊस लांबल्यानं 3500 गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू. पुण्यात आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू. मान्सून लांबल्यानं पुणे शहरात पाणी कपात. समविषम तारखेनुसार पुण्यात पाणी पुरवठा नियोजन. पाणी टंचाईत अडवणूक करणाऱ्या टँकर चालकांना कारवाईचा इशारा. नाशिक जिल्ह्यातल्या 9 धरणांनी गाठला तळ. गंगापूर धरणात केवळ 35% पाणीसाठा. आणखी 4 धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर. 15 जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर आव्हान. अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या. वयाच्या 22व्या वर्षी गळफास घेत संपवलं जीवन. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट. अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये संचितानं साकारल्या होत्या महत्त्वाच्या भूमिका. छावा चित्रपटातही होती तारा राणींची भूमिका. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. होर्मुझची सामुद्रधुनी होणार खुली. इराणही अण्वस्त्र बाळगणार नाही. अमेरिका इराण शांतता करारामुळे कच्च्या तेलाचे दर घसरले. शांतता करारानंतर ग्राहकांना मोठा दिलासा. कच्च्या तेलाच्या किमतीत 4% अधिक घसरण. लेबनॉनवर पुन्हा हल्ले नको. ट्रम्प यांचा इस्रायलवर हल्लाबोल. इस्रायलकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांवर ट्रम्प यांचा तीव्र आक्षेप.